काय झालं असतं कोल्हापुरातल्या त्या शेतीचं, पाणी पुरवठ्याचं आणि वीज निर्मितीचं जर हे धरण इथं बांधलंच नसतं. कोल्हापूरचं पाण्याचं अंगण म्हणजे राधानगरी धरण. नमस्कार मित्रांनो, मी दत्तगुरु तुमचं स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हलच्या नव्या कोऱ्या अशा व्हिडिओमध्ये. आज आपण चाललोय मित्रांनो राधानगरीला. तर बघूया राधानगरीला काय काय होतं. चला तर जाऊया. राधानगरीला जायसाठी सांगली कोल्हापूर रोडला पहिला जायला पाहिजे आणि आमच्या घरापासून मेन रोडचं अंतर 2 ते 2.5 किलोमीटर आहे. मग पहिला 2-2.5 किलोमीटर आता चालत जायचं तिथपर्यंत आणि मग कोल्हापूर बस धरायची. माझ्याकडे गाडी नाही म्हणून आता बसनं प्रवास करायचा आहे. आणि आता जर तुमचा सपोर्ट राहिला तर आपण लवकरच गाडी घेणार आणि गाडीने प्रवास करणार. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. आता पोहोचलोय आपण मेन रोडला फाट्यावर. बघूया आता केव्हा बस येत्या. आता वाट बघत थांबायला पाहिजे. आता बस मिळून झालत्या. मग छोटा तिला गेलंय या दादाची लिफ्ट दिली आपल्याला. कोल्हापूर पर्यंत यातून जायचं आहे. तर कोल्हापुरात जाऊन तिथनं मग राधानगरीला बसणं. तिथनं बस मिळतात पुढं बसनं जाईल. गांधीनगर पर्यंत या दादासोबत छोटा हत्तीने प्रवास केला. गांधीनगरमध्ये मला रिक्षा मिळाली. मग गांधीनगर ते कोल्हापूर बस स्टँडचा प्रवास रिक्षाने केला. रिक्षा चालवणारे दादा त्यांना 4 पैसे मिळावे आणि प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून दिवसभर प्रामाणिकपणे काम करतात. रिक्षानं आता कोल्हापूर स्टँड जवळ आले. आता राधानगरीला इथनं स्टँडवरनं बस धरायची.
दादा राधानगरी बस दादा राधानगरी बस सचिन राधानगर कुठली आहे का आता कितीची 2ची फारसी दुपारी 2 वाजता मला राधानगरीला जाणारी कोल्हापूर मालवण बस मिळाली. मग राधानगरीचा पुढचा प्रवास माझा बसनं सुरू झाला. कोल्हापुरातनं राधानगरीला जायला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात. आणि जसजशी राधानगरी जवळ येत चालली तसं असं फील व्हायला लागलं की काय ते डोंगर, काय ती झाडी, सगळे एकदम ओकेच. मी आता राधानगरी पोलीस स्टेशन जवळ उतरले आणि इथंच एक मित्र आहे आपला ज्यानं माझा खोंड घेतलंय. मग आता पहिला आपण इथं खोंडाला बघणार आहे आणि मग पुढे राधानगरी धरणावर जाऊया. आणि आज फक्त आपण राधानगरी धरण तेवढंच बघणार आहे आणि बाकीचं अभयारण्य धबधबा वगैरे ते आहेत अजून, पण ते आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. चला तर पहिला बघूया खोंड. जनावरांना तुम्ही जीव लावून सांभाळल्या तर तुमच्यात आणि त्या जनावरात एक असं आबोल नातं तयार होतं की तुम्ही त्याच्यापासून 4, 5, 6 महिने जरी लांब थांबला आणि परत 6 महिन्यानं जवळ गेला तरी ते जनावर तुम्हाला ओळखतं. माझं आणि माझ्या या खोंडाचं असंच एक नातं तयार झालं. मित्रांनो, आपण आता आलोय राधानगरीच्या धरणावर. धरण बघायला खूप मोठं आहे. कोल्हापुरातल्या भोगावती नदीवर बांधलेलं हे धरण म्हणजे राधानगरी धरण. इसवी सन 1907 मध्ये शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधण्याची योजना आखली. मग 9 फेब्रुवारी 1908 ला गाव नव्याने वसवून त्या गावाचं नाव राधानगरी ठेवण्यात आलं. 1909 मध्ये धरणाचं प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालं. 1918 पर्यंत धरणाचं बांधकाम 40 फुटापर्यंत पूर्ण झालं. पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास 1957 साल उजाडला. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी धरण ओळखले जाते. हे धरण पूर्ण दगडी बांधकामाने बांधलेलं आहे. या धरणाची क्षमता 7 TMC आहे. तरी पण हे 1954 ला पूर्ण झालेल्या धरणाच्या भिंती अजून पण भक्कम उभे आहेत. आणि या धरणाची खासियत म्हणजे याची उंची 38.41 मीटर आहे, लांबी 1037 मीटर आहे. धरणाला एकूण 7 दरवाजे आहेत आणि ते पण स्वयंचलित आहेत. याचा पाणी साठण्याचं क्षेत्रफळ 18.13 चौरस किलोमीटर इतकं आहे आणि एवढ्या क्षेत्रात 2368 लक्ष घनमीटर पाणी साठतं. या धरणात वीज निर्मितीसाठी 2 टर्बाईन बसवलेले आहेत. यातून तब्बल 10 मेगावॉट इतकी वीज निर्माण होते. मित्रांनो, आजचा आपला प्रवास आज इथेच थांबणार आहे. बघायला तसं इथं अजून खूप काही आहे, पण आपल्याला वेळ झालाय
आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीची ठिकाणं पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा.